यमुनेच्या काठावरती त्याच्या रासलीला मीरेनं त्याच्यावरती प्रेम केलं, राधेनं त्याच्यावरती प्रेम केलं आणि ते प्रेम पण किती सुंदर आहे. गंमत सांगतो त्यातली, त्या प्रेमातली. मी सुरुवातीला सांगितलं की भगवंतावरती प्रेम केल्यावरती तर हारणं नाहीच आहे ना, ते या कृष्णाच्या संदर्भानं आपल्याला पाहायला मिळतं. राधा आणि कृष्ण समोरासमोर आले ते एकमेकाच्या आणि राधा विचारते कृष्णाला, अरे कृष्णा, मी एवढं प्रेम केलं तुझ्यावर, पण तू माझा नाही झालास, माझ्याशी नाही तू लग्न केलं, माझ्याशी नाही तुझा विवाह झाला, नाही आपण दोघं जण नवरा बायको म्हणून राहू शकलो. कृष्ण म्हणतो, राधे, लग्न जर करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 जीव लागतात. तू आणि मी एकमेकापेक्षा वेगळे आहोत का? काय म्हणावं या सगळ्या संकल्पनेला. आणि मीरा आयुष्यभर नाचत राहिली. मीरा इतकं नाचत राहिली त्या कृष्णासाठी. तानसेन भेटायला आला होता मीरेला आणि मीरेचं नाचणं पाहिल्यानंतर तानसेन म्हणतो, अगं मीरा, तू काय नाचतेस? तुझं नाचणं कुठल्याही शास्त्राला धरून नाही. कृष्णासाठी तू वेडी होऊन नाचते. तुझं नाचणं शास्त्राला धरून नाही. माझं गाणं बघ, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है. मीराबाईंनी त्याच्या खाली वाक्य लिहून ठेवलं होतं, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है, मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है. तुला तुझी तान हवी हवीशी वाटत असेल, पण अरे त्या चिमण्यांचं गुणगुणणं ते त्याच्या ह्याच्यात मस्त आहेत. त्यांना तुझा राग माहीत नाही, त्यांना त्यांचं शास्त्र माहीत नाही. ही त्या प्रेमातली गंमत आहे. आणि या प्रेमाच्या गमतीमध्ये भगवंतावरच्या प्रेमात जो हरतो ना, तो असं म्हणत नाही मी हरलो, तो म्हणतो मैं जीत ना सका. आणि जो जिंकतो ना, तो म्हणतो मी जिंकलो असं सांगत नाही, तो म्हणतो मैं हार ना पाया. राधा आणि मीरेचं असंच काहीतरी आहे. एक राधा